नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती मी ट्रेनिंगला आलेलो आहे। यामुळे या ठिकाणी वेळ खूप कमी मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणून हा माझा पहिला व्हिडिओ आहे। माहिती नाही जमेल का नाही, पण आज आपण बेसिक मॅथ शिकणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी असल्यामुळे वेळ खूप कमी मिळतो, तर मी प्रयत्न करतोय की चॅनलला व्हिडिओ अपलोड करण्याचा। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गणिताच्या चारही क्रिया अभ्यासणार आहोत। बेसिक मॅथ ज्या विद्यार्थ्यांना जमत नाही त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतच खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे चारही क्रिया अभ्यासणार आहोत। त्यासोबतच मिश्र उदाहरणे सुद्धा बघणार आहोत आणि होमवर्कसाठी मी तुम्हाला काही प्रश्न घरी देणार आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण बेसिक मॅथ अभ्यासणार आहोत आणि आपण बेसिक मॅथ मधील आपल्या व्हिडिओ मधील पहिली जी क्रिया आहे ती म्हणजे बेरीज। आपण एकदम शून्यापासून सुरुवात करणार आहोत, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। 100% गॅरंटी की तुम्हाला या चारही क्रिया येतील आणि याच्यावरचे एकत्रित उदाहरणं सुद्धा आपण बघणार आहोत। आता मित्रांनो, या ठिकाणी बेरीज करताना तुम्ही उभी मांडणी सुद्धा करू शकतात किंवा आडव्या मांडणीने सुद्धा तुम्ही हे उदाहरण सोडवू शकतात। जसे की बघा, उभी मांडणी करून सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात। हे आहे 3433 प्लस 2457, ही झाली तुमची उभी मांडणी। ठीक आहे, आता उभी मांडणी करून आपण हा प्रश्न सोडवू। 3 आणि 7 10 होतात, 10 शी 0 हच्चला आला 1, 3 आणि 5 8, 8 आणि 1 9, 4 आणि 4 8 आणि 3 आणि 2 5। तुमचं उत्तर काय आलेलं आहे 5890। याप्रमाणे सुद्धा तुम्ही सोडवू शकता किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला या एकक स्थानच्या संख्येची या एकक स्थानची संख्येची बेरीज करायची। जसे की बघा, शॉर्टकट मध्ये 7 आणि 3 10 शी 0 हच्चला आला 1, 1 त्याच्या शेजारी हच्चला त्याच्या शेजारच्या संख्येत ठेवायचा। 5 आणि 1 6, 6 आणि 3 होतात 9। ठीक आहे, 4 आणि 4 म्हणजे या संख्येचं या संख्येसोबत बेरीज झाली पाहिजे। 4 आणि 4 8 आणि हे 3 आणि हे 2 एकक दशक शतक आणि हजार, हजार स्थानच्या संख्येची हजार स्थान सोबत एकक स्थानच्या संख्येची एकक स्थान सोबत दशक स्थानच्या संख्येची दशक स्थान सोबत बेरीज झाली पाहिजे। 2 आणि 3 5। याप्रमाणे तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचं आहे। उत्तर काय आलं मित्रांनो 5890। सेम याप्रमाणे हे उत्तर आलेलं होतं। म्हणजे तुम्ही बेरीज उभ्या मांडणीने सुद्धा किंवा आडव्या मांडणीने याप्रमाणे सुद्धा सोडवू शकतात। आता प्रश्न क्रमांक 2 काय दिलाय मित्रांनो बघा, 5512 प्लस 6101 प्लस 3422। आता याला उभ्या मांडणीने सुद्धा किंवा आडव्या मांडणी सुद्धा तुम्ही सोडवू शकतात। मी उभी मांडणी या ठिकाणी करून घेतो। ठीक आहे, $5512 प्लस 6101 आणि प्लस 3422 ही उभी मांडणी केलेली आहे। आता यांची बेरीज करून घेतो। 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 1 आणि 2 1 आणि 0 एकच होतो आणि 1 आणि 2 3 होतात, 3 या ठिकाणी लिहितो। 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10 शी आला तुमचा 0 हच्चला गेला 1 बरोबर। हे 5 आणि 6 11, 11 आणि 3 किती होतात 14, 14 आणि 1 15। म्हणजे तुमचं उत्तर काय आलेलं आहे 15035। हे तुमचं उत्तर आलेलं आहे। आता मित्रांनो, हा जो प्रश्न क्रमांक 3 आहे आणि जो प्रश्न क्रमांक 4 आहे हा मला तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। आता पुढे मित्रांनो आपण बघू बेरीज आणि वजाबाकीचे नियम। आता बेरीज आणि वजाबाकीचे नियम जे आहेत ते 2 नियम आहेत। आपण दोन्ही नियम व्यवस्थितरित्या समजून घेऊ। ठीक आहे, पहिला नियम काय सांगतो तो बघा। पहिला नियम आहे बेरीज वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देणे। आता समजून घ्या, बेरीज आणि वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। आता या ठिकाणी बेरीज वजाबाकी करताना मोठी संख्या बघायची 8644 आणि मायनस 4322। यातील मोठी संख्या कोणती आहे तर मोठी संख्या 8644। आता या ठिकाणी सोडवताना सर्वात वरती मोठी संख्या लिहायची, जसे की 8644 वजा 4322। ठीक, आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू आपण। 4 मधून 2 गेले राहिले 2, 4 मधून 2 गेले राहिले 2, 6 मधून 3 गेले राहिले 3 आणि 8 मधून 4 गेले राहिले 4।
आता दिलेलं काय आपल्याला, बेरीज वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. ठीक, आता मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं आहे, प्लस. मग प्लस संख्येला प्लसचं चिन्ह द्यायची गरज नसते. जर आपलं उत्तर मायनस मध्ये आलं तर त्याला मायनस हे चिन्ह दिलं जातं. 4322 आपलं उत्तर आलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 2 तुम्ही बघा. प्रश्न क्रमांक 2 काय, 250 मायनस 1000. नियम काय सांगतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या कोणती आहे, -1000, बरोबर, -1000 आणि प्लस 250. ही संख्या अशी सुद्धा लिहिली जाईल, ही संख्या अशी सुद्धा लिहिली जाईल. जेव्हा जेव्हा पहिल्यांदा म्हणजे उदाहरणामध्ये जर पहिली संख्या धन राहिली तर तिला बेरजेचे चिन्ह नसतं. जर ती मध्ये जर राहिली, जसे की या ठिकाणी दिलेलं आहे प्लस 3422, जर ती दुसऱ्यांदा राहिली, ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे प्लस 3422, दुसऱ्यांदा राहिली किंवा तिसऱ्यांदा राहिली तर प्लसचे चिन्ह दिले जातं. पण जर पहिल्यांदा राहिली, इथं पहिल्या लिहिलेली पहिल्या वेळा म्हणजे उदाहरणामध्ये जर पहिली राहिली ती संख्या तर प्लसचं चिन्ह दिलं जात नाही. जर ती संख्या मायनस राहिली तर या ठिकाणी बघा, हे सेम उदाहरण या ठिकाणी सुद्धा असे याप्रमाणे सुद्धा लिहिलं जाऊ शकतं. आता बघा या ठिकाणी आपण काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता मोठी संख्या कोणती आहे, -1000. -1000 मधून जर 250 गेले तर किती राहतात, 750 राहतात. 1000 मधून 250 गेल्यावर किती राहतात, 750. बेरीज वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. आता मोठी संख्या कोणती, 1000. मग आपल्या उत्तराला कोणतं चिन्ह लागेल, -750 हे तुमचं उत्तर राहील. क्लिअर झालं मित्रांनो. हा होता तुमचा बेरीज आणि वजाबाकीचा पहिला नियम. अजून आता आपण दुसरा नियम बघणार आहोत. मित्रांनो, बेरीज वजाबाकी मधील नियम क्रमांक 2 आहे. आता नियम क्रमांक 2 समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. मित्रांनो, बेरीज वजाबाकी मधील नियम क्रमांक 2 आहे. आता नियम क्रमांक 2 काय सांगतो ते बघा. वजाबाकी करताना 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्या जर वजा वजा असतील तर त्यांची बेरीज करावी व आलेल्या उत्तराला वजीचे चिन्ह देणे. नियम क्रमांक 2 काय सांगतोय, वजाबाकी करताना 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्या जर वजा वजा असतील म्हणजे मायनस मायनस जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्या असतील तर त्यांची काय करायची, बेरीज. या उदाहरणामध्ये दिलेलं आहे -550 आणि -140. बघा, वजाबाकी करताना 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्या वजा आहेत तर काय करायची, त्यांची बेरीज करायची. आता -550 आणि -140 या दोन्ही संख्या वजा वजा आहेत तर यांची काय करायची, बेरीज करायची. आता 550 आणि 140 ची जर तुम्ही बेरीज केली तर किती होते, ते 690. किती होते, 690. काय सांगितलंय, वजा वजा असतील तर त्यांची बेरीज करावी. आपण बेरीज केलेली आहे व आलेल्या उत्तराला वजीचे चिन्ह देणे. कोणते चिन्ह देणे, वजीचे चिन्ह देणे. आपलं उत्तर काय आलंय, 690. पण याला चिन्ह कोणतं लागेल, मायनसचं. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, -690. आता दुसरा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 8 आपल्याला नियम क्रमांक 2 मधील काय आहे, -15, -30 आणि -70. 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्या वजा आहे तर यांची बेरीज करायची. आता -15, -30 आणि -70 यांची जर तुम्ही बेरीज केली, 30 आपलं 70 आणि 30 किती होतात, 100. 100 आणि 15 115 होतात. किती होतात, 115. मायनस मायनस संख्यांची बेरीज केली व आलेल्या उत्तराला कोणते चिन्ह दिले, वजीचे चिन्ह दिले. म्हणजे -115 तुमच्या प्रश्नाचं काय राहील, उत्तर राहील. क्लिअर झालं मित्रांनो नियम क्रमांक 2. आता नियम क्रमांक 2 मधील तुम्हाला 9, 10, 11 आणि 12 या क्रमांकाचे प्रश्न सोडवून मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे. आता मित्रांनो आपण गुणाकाराचे काही नियम बघून घेऊ, ठीक आहे. आता गुणाकाराचे नियम आहेत 4. किती नियम आहेत मित्रांनो, 4 गुणाकाराचे नियम आहेत. आता गुणाकाराचे नियम आपण समजून घेऊ. बघा, म्हणजे मी तुम्हाला चिन्हांमध्ये सांगतो आणि संख्यांमध्ये सुद्धा सांगतो. याचा अर्थ आधी संख्यांमध्ये सांगून घेतो, मग इथं साईडला मी चिन्हांमध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगेल. बघा, ही धन संख्या आहे 5, ही पण धन आहे. म्हणजे धन गुणिला धन काय होते, धनच होते. 5 गुणिला 5 25. ही धन संख्या आहे गुणिला धन संख्या काय उत्तर येतं, धनच उत्तर येतं. इथं बघा, धन 5 आहेत गुणिला -5 आहेत. क्लिअर झालं मित्रांनो. धन 5 गुणिला -5 म्हणजे एखादी संख्या धन असेल गुणिला जर मायनस संख्या असेल तर त्याचं उत्तर येतं मायनस मध्ये. 5 गुणिला 5 25. पण धन 25 गुणिला -25 उत्तर काय येईल मित्रांनो, -25. आता पहिली संख्या मायनस गुणिला दुसरी संख्या धन.
म्हणजे मायनस गुणिला धन, उत्तर काय येईल मित्रांनो, मायनस मध्ये. क्लिअर झालं. आणि जर गुणाकारामध्ये दोन्ही संख्या मायनस मायनस असतील, काय, जर गुणाकारामध्ये दोन्ही संख्या जर मायनस मायनस असतील, -5 गुणिला -5, तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो धन. हे तुम्ही गुणाकाराचे नियम लक्षात ठेवा. आता इकडे साईडला मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो बघा, जर प्लस गुणिला प्लस राहिलं तर त्याचं उत्तर काय येतं मित्रांनो, प्लस येतं. इकडे जर प्लस गुणिला जर वजा राहिलं त्याचं उत्तर येतं मित्रांनो वजा. हे नियम तुम्ही लिहून घ्या मित्रांनो आणि पाठ करून घ्या. वजा गुणिला जर प्लस राहिलं तर त्याचं उत्तर येतं वजा, आणि जर वजा गुणिला जर वजा राहिलं तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो प्लस. हे 4 नियम आहेत मित्रांनो गुणाकाराचे. आता गुणाकार करायचा कसा मित्रांनो ते आपण बघून घेऊ. आपण 3 उदाहरणं घेतलेले आणि बाकी उदाहरणं तुम्हाला घरी सोडवण्यासाठी दिलेले. आता मित्रांनो आपण आतापर्यंत शाळेमध्ये उभी मांडणी करत आलेलो आहे. जसे की आता इथं 65 गुणिला 15 आहे, तर आपण करत होतो 65 या ठिकाणी आणि गुणिला 15 अशी उभी मांडणी करत होतो आणि उभी मांडणी करून सोडवत होतो. याप्रमाणे सुद्धा तुम्ही उभी मांडणी करून सोडवू शकता मित्रांनो. पण या ठिकाणी एक एक संख्येचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. जसे की आता 5चा आपण अगोदर गुणाकार करत होतो, किंवा या दोन्ही संख्यांचा सुद्धा आपण गुणाकार करू शकतो. पण या ठिकाणी उभी मांडणी न करता आपल्याला परीक्षेमध्ये आडवे उदाहरणं दिलेले असतात, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आडवा गुणाकार करायची सवय टाका मित्रांनो. जसे की आता मी या ठिकाणी करतो 15 गुणिला एक एक संख्येने गुणेल. 15 5 75, 75 5 हातच्याला आले 7. 15 सक 90, 90 आणि 7 97, म्हणजे 975 तुमचे या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक आपण 14 बघू. प्रश्न क्रमांक 14 काय आहे, 2450 गुणिला 13. आता 13चा गुणाकार या संख्येसोबत करायचा आहे. बघा 13 गुणिला 0 0. आता गुणाकारामध्ये एक नियम आहे, कोणतीही संख्या गुणिला जर 0 राहिला तर उत्तर काय येतं मित्रांनो, 0 येतं. जसे की आता या ठिकाणी 0 गुणिला जर 5 राहिले तर उत्तर काय येईल मित्रांनो, 0 येईल. क्लिअर झाला हा नियम सुद्धा तुम्हाला. कोणतीही संख्या गुणिला जर 0 राहिला तर त्याचं उत्तर 0 येतं. ठीक. आता या उदाहरणाला सोडू आपण. 13 गुणिला 0 0, 13 पंचे 65, 65 5 हातच्याला आले 6. 13 गुणिला 4 13 चौक 52, 52 आणि 6 किती होतात मित्रांनो, 58, 58 8 हातच्याला आले 5. आणि 13 गुणिला 2 13 2 26, 26 आणि 5 किती होतात मित्रांनो, 31. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे तुमचं आलं 31,850. क्लिअर झालं मित्रांनो. याप्रमाणे आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता पुढील उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो, उदाहरण क्रमांक 15, 5613 गुणिला 12. आता यांचा गुणाकार करून घ्या मित्रांनो. 12 36, एक एक संख्येला गुणायचं आहे मित्रांनो. 12 36, 36 6 हातच्याला आले 3. 12 1 12 आणि 3 किती होतात 15, 15 5 हातच्याला आला 1. 12 72, 72 आणि 1 किती होतात मित्रांनो 73, 73 3 हातच्याला आले 7. 12 पंचे 60 आणि 7 किती झाले मित्रांनो 67. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलाय 67,356. आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 17 आणि 18 हे तिन्ही प्रश्न मित्रांनो मला सोडून कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. आता मित्रांनो आपण सर्वात शेवटची जी क्रिया आहे ती चौथी क्रिया, ती म्हणजे भागाकाराची, ती आता आपण अभ्यासून घेणार आहोत. मित्रांनो आता आपण भागाकाराचे नियम बघणार आहोत. भागाकाराचे नियम बघा, 2 नियम आहेत भागाकाराचे. जर 0 भागीला जर कोणतीही संख्या राहिली, 0 भागीला जर कोणतीही संख्या राहिली तर त्याचं उत्तर येतं 0. लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ब्रॅकेटचे प्रश्न दिलेले असतात परीक्षेमध्ये आणि एखाद्या ब्रॅकेटचं उत्तर येतं 0 किंवा या ब्रॅकेटचं उत्तर येतं 0 एखाद्या ब्रॅकेटचं, आणि तुम्हाला एखाद्या भागीला दुसरी संख्या असते तर त्याचं उत्तर काय येतं मित्रांनो, पूर्ण उदाहरणाचं उत्तर 0 येतं, त्या पूर्ण ब्रॅकेटचं उत्तर 0 येतं. आता नियम क्रमांक 2 काय सांगतो, जर कोणतीही संख्या भागीला जर 0 असेल, कोणतीही संख्या भागीला जर 0 असेल तर त्याचं उत्तर येतं अनिश्चित. काय येतं मित्रांनो, अनिश्चित, अनिश्चित. किंवा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये ऑप्शन असेल यापैकी नाही. काय असेल, यापैकी नाही. किंवा ऑप्शन असेल अजून सांगता येत नाही. काय, सांगता येत नाही, सांगता येत नाही. याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन असतील मित्रांनो परीक्षेमध्ये. क्लिअर झालं. आता मित्रांनो या ठिकाणी आपण 3 उदाहरणं बघणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. हे 2 उदाहरण मित्रांनो तुम्हाला घरी सोडवण्यासाठी होमवर्कसाठी देईल आणि आपण 3 उदाहरणं बघणार आहोत.
पहिलं उदाहरण काय मित्रांनो, 1325 भागीला 5. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, आधी आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा याप्रमाणे भागाकार करायचा मित्रांनो. 5 भागीला या ठिकाणी लिहायचे आणि 13, 25 या ठिकाणी ही संख्या लिहिली जात होती. मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला आडव्याप्रमाणे उदाहरणं दिलेली असतात, त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सोडवण्याची सवय टाकायची. उदाहरणामध्ये तुम्हाला याप्रमाणे 1325 भागीला 5 याप्रमाणे तुम्हाला उदाहरणामध्ये मांडणी करायची असते परीक्षेमध्ये, किंवा तुम्ही सोडवताना सुद्धा याचप्रमाणे सोडवायचं. आता काय करायचं मित्रांनो, भागाकार करायचा आपल्याला. बघा 13च्या खाली 5च्या पाड्यामध्ये कोणती संख्या आहे का ती बघायची, बरोबर. आता बघा 5 1 5, 5 दुनी 10, 5 दुनी 10, 13 मधून 10 गेले, राहिले किती 3. आता पुढे ती संख्या ठेवायची, किती होतील 32. आता बघा 5 30 किती होतात, 5 30, 30 झाले. 32 मधून 30 गेले, राहिले 2, पुढे 25 झाले, दोघं संख्या मिळून 5 5 25. याचं उत्तर काय आलं मित्रांनो, 265. हा त्याचा भागाकार आला. क्लिअर झाला मित्रांनो. आता बघा पुढचं उदाहरण प्रश्न क्रमांक 20 आहे. 750 भागीला 6. ठीक, आता याला सोडू मित्रांनो. 6 1 6, 6 1 6, राहिले किती 1 राहिले, पुढे 15 झाले. 6 दुनी 12, किती राहिले, 15 मधून 12 गेल्यावर 3 राहिले, किती झाले 30. क्लिअर झालं. 6 5 30. याचं उत्तर किती आलं मित्रांनो, 125. जर तुम्ही या दोघांचा गुणाकार केला, तर त्याचं उत्तर हे आलं पाहिजे मित्रांनो. काय आलं पाहिजे, 750. 125 गुणीला जर तुम्ही 6 केलं तर त्याचं उत्तर किती येईल मित्रांनो, 750. प्रश्न क्रमांक आपण 21 बघणार आहोत. 68,796 भागीला 9. आता इथं आपण मांडणी करून घेऊ. 68,796 भागीला 9 याप्रमाणे आपल्याला सोडवायचं आहे. आता बघा 9 7 किती होतात, 63. 9 7 63. आता 68 मधून 63 गेल्यानंतर किती राहतात, 5. किती राहतात 5. जी संख्या बाकी राहील ती संख्या पुढील संख्येच्या पुढे लिहायची, त्यांची जोडी करायची. किती झाले इथं 57 झाले. आता 9 सक किती झाले 54. 9 सक 54. 57 मधून 54 गेल्यानंतर किती राहतात 3. किती राहतात 3. पुढे किती झाली ही संख्या 39. आता 9 चौक 36 किती झाले, 9 चौक 36. 39 मधून 36 गेल्यानंतर राहतात 3. पुढे ही संख्या किती झाली 36 आणि 9 चौक 36. म्हणजे आपलं उत्तर काय आलाय 7644. याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला भागाकार करायचा आहे. क्लिअर झालं मित्रांनो. आता काही उदाहरणं भागाकाराचे तुम्हाला घरी सोडवण्यासाठी देतो. मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 आणि प्रश्न क्रमांक 23 हे तुम्ही सोडवून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आता मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात, तर याप्रमाणे मिक्स प्रश्न येतात आपल्याला, म्हणजे चारही क्रिया मिश्र दिलेल्या असतात. क्लिअर झालं मित्रांनो. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिलाय बघा, 200 भागीला 25 प्लस 450 प्लस 20 गुणीला 15. ठीक आहे. आता या प्रश्नाला आपण सोडवू. प्रश्न सोडवताना सर्वात आधी तुम्हाला भागाकार करायचा आहे, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. आता मित्रांनो मी मांडणी करून घेतो. 200 भागीला इथं लिहून घेतो 25 प्लस 450 प्लस 20 गुणीला 15. क्लिअर झालं मित्रांनो. आता सर्वात आधी काय करायचं, भागाकार करायचा आहे. भागाकार करताना बघा 25 1 25, 25 8 200. भागाकार केलेला आहे. आता जशी तशी मांडणी परत करून घ्या. 8 हे 8 राहिले प्लस 450 प्लस 20 गुणीला 15. आता गुणाकार करून घ्या मित्रांनो, बरोबर. या ठिकाणी एका ठिकाणी गुणाकार आहे. सर्वात आधी भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज वजाबाकी पैकी कोणतीही क्रिया करायची. आता गुणाकार करा. 0 जसाचा तसा. 15 दुनी 30. 20 गुणीला तुम्ही 15 केले, उत्तर काय येईल 300. आता बाकी संख्या जसे तसे लिहून घ्या. 8 प्लस 450 प्लस 300. आता या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर बघा 450 आणि 300 किती झाले 850. आणि या ठिकाणी 8 किती होतील मित्रांनो 858. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती येईल 858. यांची आपण बेरीज करू बघा. 450 प्लस 300 प्लस 8 यांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येईल ते 858. बघा 0 0 आणि 8 8, 5 0 5, 4 आणि 3 7. सॉरी, तर 758 आपल्या प्रश्नाचं
उत्तर येईल. किती येईल? 758. 400 आणि 450 आणि 300 700 होतात. 750 आणि 8 किती आले? 758. क्लिअर झालं मित्रांनो. आता बघा आपण प्रश्न क्रमांक 25 बघू. प्रश्न क्रमांक 25 बघू. मांडणी करून घेऊ. 9 गुणिला 15 मायनस 300 प्लस 153 भागिला 17. क्लिअर झालं मित्रांनो. मांडणी केलेली. आता आपण सोडून घेऊ. बघा सर्वात आधी आपण भागाकार करून घेऊ. 17 × 17 17 × 9 153. भागाकार किती आलेला आपला? 9. आता मांडणी करून घ्या. 9 गुणिला 15 मायनस 300 प्लस 9. क्लिअर झालं मित्रांनो. आता सर्वात आधी आपण गुणाकार करून घेऊ. 15 × 9 135 किती होतात? 135 मायनस 300 आणि प्लस 9. आता मित्रांनो तुम्ही बेरीज वजाबाकी पैकी कोणतीही क्रिया करू शकतात. मी सर्वात आधी 135 प्लस आहे आणि प्लस 9 आहे, या दोघांची बेरीज करून घेतो. 135 मध्ये जर तुम्ही 9 मिळवले तर किती होतील? 144. किती होतील? 144 प्लस आणि मायनस 300. आता आपला नियम क्रमांक पहिला वापरायचा मित्रांनो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. आता मित्रांनो मोठी संख्या 300 आहे. 300 मधून 144 मायनस करायचे. मायनस करा मित्रांनो. बघा 0 मधून 4 जात नाही, 0 मधून 4 जात नाही. इथून अच्छा घ्या, इथं अच्छाला नाहीये, मग इथून अच्छा घ्या. ठीक आहे, इथून अच्छा घ्या, इथं होतील 10, इथं राहतील 2. आता इथून जर शेजारी अच्छा घेतला तर इथं राहतील 9, इथं होतील 10. क्लिअर झाला मित्रांनो. तुम्ही अच्छा दोन प्रकारे घेऊ शकतात. एक इथून खालून घेऊ शकतात किंवा एक तुम्ही शेजारून घेऊ शकता. ठीक आहे, अच्छा आपण घेतलेला आहे. 10 मधून 4 गेले राहिले 6 बरोबर. 9 मधून 4 गेले राहिले 5 आणि 2 मधून 1 गेले राहिले 1. 156 तुमचं उत्तर आलेलं आहे. पण या ठिकाणी नियम क्रमांक 1 काय सांगतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केलेली आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तर मोठी संख्या कशी आहे? मायनस आहे, म्हणून आपलं उत्तर काय आलं? मायनस 156. क्लिअर झालं मित्रांनो. आता मित्रांनो प्रश्न क्रमांक 26 आणि 27 हे तुम्हाला घरी दिलेले आहे. हे सोडून मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला कळवा. मित्रांनो ट्रेनिंग सेंटर मधून हा माझा पहिला व्हिडिओ आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल किंवा खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.